इश्कवाला लव्ह भाग 10। जेव्हा स्वरा आणि तनू ऑफिसमध्ये पोहोचतात तेव्हा तिथलं वातावरण पाहून दोघीही हैराण होतात। कारण ऑफिसमध्ये आज खूपच तणावाचं वातावरण होतं। सगळे लोक इकडून तिकडे धावत काम करत होते। सगळ्यांना पाहून असं वाटत होतं की सगळे खूपच परेशान आहेत। तेव्हा स्वरा तिथल्या एका एम्प्लॉईला विचारते। स्वराने एका एम्प्लॉईला विचारलं, काय झालं, सगळे लोक धावत काम का करत आहेत आणि इतक्या जास्त तणावात का आहेत? तेव्हा त्या एम्प्लॉईने स्वराला सांगितलं, तुला माहिती नाही का, आज बॉस खूप जास्त रागात आहे। त्यांना पाहून असं वाटतंय की आज कोणाचा तरी ऑफिसमधला शेवटचा दिवस असेल, म्हणूनच सगळेजण आपलं काम व्यवस्थित करत आहेत। जर छोटीशी सुद्धा चूक झाली तर डायरेक्ट ऑफिसबाहेर फेकलं जाईल। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचं काम नीट करा, नाहीतर नोकरीवरून काढले जाल। स्वराने मनात विचार करत म्हटलं, अरे वा, या खडूसपासून सुटकारा मिळवायचा हा चांगला मौका आहे। जर याने स्वतःच मला नोकरीवरून काढलं तर मला याला पैसेही द्यावे लागणार नाहीत आणि माझी याच्यापासून सुटका होईल। स्वरा हे सगळं विचार करत मनातच खुश होत होती। स्वराला अशा विचारांमध्ये हरवलेलं पाहून तनूने तिच्यासमोर हात हलवत विचारलं, ओ मॅडम, तुम्ही कुठे हरवल्या? चला, नाहीतर आज आपला सुद्धा ऑफिसमधला शेवटचा दिवस असेल। आणि दोघी तिथून निघून जातात। स्वरा तिच्या कॅबिनमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात आधी ईशानचं शेड्यूल तयार करते आणि ते घेऊन ईशानच्या कॅबिनकडे जाते। स्वरा ईशानच्या कॅबिनच्या दरवाज्यावर नॉक करते, पण आतून काहीही आवाज येत नाही। ती पुन्हा नॉक करते, तरीही आतून काही उत्तर येत नाही। तेव्हा ती हळूच दरवाजा उघडून आत डोकावून बघते, पण आत कोणीच नसतं। तेव्हाच कुणीतरी तिच्या मागून येऊन तिच्या खांद्यावर थोपटतं। स्वरा न पाहताच त्या व्यक्तीचा हात झटकते आणि तशीच आत बघत राहते। तेव्हाच पुन्हा ती व्यक्ती तिच्या खांद्यावर थोपटते। यावेळी स्वरा चिडून मागे वळून म्हणते, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आणि पुढे काही म्हणण्याआधीच समोर उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पाहून तिच्या तोंडचे शब्द निघतच नाहीत। स्वरा अडखळत म्हणते, तुम्ही। समोर उभा असलेला व्यक्ती दुसरा कोणीही नसून ईशानच असतो। जेव्हा स्वरा कॅबिनमध्ये जात होती तेव्हा ईशान कॅबिनमध्ये नव्हता आणि जेव्हा तो परत येत होता तेव्हा स्वरा त्याच्या कॅबिनमध्ये डोकावत होती। आणि तो खूप वेळापासून हे सगळं बघत होता। स्वराने हे करताना खूप वेळ घेतल्यावर शेवटी ईशान तिच्याजवळ गेला। ईशानला समोर पाहून स्वराच्या तोंडातून काहीच शब्द निघत नव्हते आणि ती मनातच स्वतःला दोष देत होती। ईशान तिला फक्त बघत होता आणि नंतर कॅबिनमध्ये जात म्हणाला, कम इन। स्वरा सुद्धा त्याच्या मागे कॅबिनमध्ये जाते। कॅबिनमध्ये ईशान आपल्या खुर्चीवर बसतो आणि स्वरा त्याच्या समोर उभी राहते। ईशान स्वराला पाहून विचारतो, ही काय हरकती करत होतीस तू? माझ्या कॅबिनमध्ये तांकझांक का करत होतीस? स्वरा सरळसोट उत्तर देते, सर, मी हे पाहत होते की तुम्ही आत आहात का नाही। ईशान डोळे बारीक करत म्हणतो, ओ रिअली? तू याच प्रकारे चेक करते का की कोण आत आहे की नाही? स्वराने नकार देत सांगितलं, नाही सर, मी दरवाजा नॉक केला होता, पण आतून काही आवाज आला नाही, त्यामुळे मी आत डोकावून पाहिलं। ईशान स्वराला तिरकसपणे म्हणाला, हो, आतून काही आवाज आला नाही, म्हणून तू गुप्तहेरांसारखं तांकझांक करू लागली। स्वराने मनात विचार केला, हा असं विचारतोय जसं मी कुणाचा खून केला आहे। ईशानने स्वराला कडक स्वरात सांगितलं, तुझ्याकडून चूक झाली आहे, त्यामुळे तुला त्याची शिक्षा भोगावी लागेल। तयार रहा। आत्तासाठी माझ्यासाठी एक कप स्ट्रॉंग कॉफी घेऊन ये। तुझ्या बकवास गोष्टी ऐकून माझं डोकं दुखतंय। स्वरा तिथून निघून जाताना मनात विचार करते, मला कळतं नाही याचा प्रॉब्लेम काय आहे। मी याच्या समोर आले की हा नेहमी खाण्यापिण्याचे ऑर्डर देतो। याला पाहून असं वाटतं की हा दुष्काळात मेलाय आणि उपासमारीत जन्मलाय। जेव्हा पहा तेव्हा फक्त खाण्यापिण्याचाच विचार करतो। थोड्या वेळाने स्वरा ईशानच्या कॅबिनमध्ये कॉफी घेऊन पोहोचली। स्वराने ईशानला कॉफी देत म्हणाली, सर, तुमची कॉफी। ईशानने तिच्या हातातून कॉफी घेतली आणि कॉफी पीत असताना म्हणाला, हां, तर मिस स्वरा, तू तुझ्या शिक्षेसाठी तयार आहेस का? स्वराने उत्तर दिलं, सर, जर मी नाही म्हटलं तरी तुम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे मला मजबूरन हो म्हणावंच लागेल। ईशानने स्वराला टोमणा मारत म्हटलं, गुड, आता खूप समजदार झालीस। नाहीतर तुझ्या वागण्याने असं वाटायचं की एखादा वेडा पागलखान्यातून पळून आलाय। स्वराने डोळे बारीक करत किंचित जोरात विचारलं, काय मी तुम्हाला वेडी वाटते?
ईशानने कुठलीही एक्सप्रेशन न देता म्हटलं, तुझ्या वागण्यावरून तर तसंच वाटतंय की तू एखाद्या वेड्या व्यक्तीपेक्षा कमी नाहीस. स्वराने थोड्या रागात म्हटलं, अशी कोणती वागणूक आहे माझी ज्यामुळे तुम्ही असं बोलताय? मी कुणाला दगड मारले आहेत का जे मला वेडी म्हणताय? ईशान म्हणाला, नाही, दगड तर नाही मारले, पण तुझं वागणं आहेच असं मुद्दाम चूक करणं आणि शिक्षा भोगणं. शिक्षेवरून आठवलं, मला तुला तुझी शिक्षा सांगायची आहे. मला सांग, ऑफिसचा वेळ किती वाजता सुरू होते? स्वराने उत्तर दिलं, सर 10 वाजता. ईशान म्हणाला, बरोबर, ऑफिस 10 वाजता सुरू होतं. पण उद्यापासून तुझ्यासाठी ऑफिसची वेळ 10 वाजता नाही, तर 8 वाजता सुरू होईल. त्यामुळे उद्यापासून तुला 8 वाजता कामावर यावं लागेल. ईशानचं बोलणं ऐकून स्वराला जणू शॉक बसला आणि ती म्हणाली, काय? सर, तुम्ही खरंच वेडे झालात का? मी 8 वाजता येणार नाही. ईशान म्हणाला, तुला 8 वाजता यावंच लागेल. जर तू 8 वाजता आली नाहीस तर तुला रात्री 9 वाजेपर्यंत काम करावं लागेल. आता तुझ्यावर अवलंबून आहे की तुला रात्री काम करायचंय की सकाळी लवकर येऊन. स्वराने त्रासिकपणे विचारलं, पण सर, मी इतक्या लवकर ऑफिसमध्ये येऊन काय करणार? ईशान म्हणाला, मी कधी म्हणालो की तू ऑफिसमध्ये येणार आहेस? तू 8 वाजता ऑफिसमध्ये नाही तर माझ्या घरी येशील आणि माझ्यासाठी ब्रेकफास्ट आणि लंच तयार करशील. हीच तुझी शिक्षा आहे, समजलीस? स्वराने उत्तर दिलं, जर मी ही शिक्षा मान्य करण्यास नकार दिला तर तुम्ही काय कराल? ईशान स्वराकडे पाहत म्हणाला, तू असं करू शकत नाहीस, कारण तुला चांगलं माहीत आहे की कॉन्ट्रॅक्ट पेपरमध्ये काय लिहिलं आहे. तुला आठवत नसेल तर मी तुला आठवून देतो. ईशानने स्वराला अटी सांगायला सुरुवात केली. 1. तू तुझ्या बॉसचे सर्व आदेश पाळशील. 2. तू 6 महिन्यांपर्यंत ही नोकरी सोडू शकत नाहीस आणि जर सोडलीस तर तुला 6 लाख रुपये दंड भरावा लागेल. ईशान आणखी काही सांगणार होता, पण स्वराने त्याला थांबवत म्हटलं, सर, तुम्हाला मला अटी सांगायची काहीच गरज नाही. मला सगळ्या अटी चांगल्या प्रकारे आठवत आहेत. आणि हो, मला तुमच्या घराचा पत्ता पाठवा. मी उद्या वेळेवर पोहोचेन. हे बोलून स्वरा तिथून निघून गेली. स्वराच्या गेल्यानंतर ईशानने मनात म्हटलं, मिस स्वरा, तू मला खूपच त्रास दिला आहेस. आता माझी वेळ आहे. आता बघ, तुझ्यासोबत काय काय होतंय. ईशान स्वराशी बोलत असताना त्याचं सगळं टेन्शन आणि राग विसरून गेला होता, जे त्याला आजीच्या गोष्टींमुळे वाटत होतं. ईशान जेव्हा स्वरासोबत असतो तेव्हा तिला त्रास देण्यात त्याला खूप मजा येते. तो आपलं सगळं टेन्शन विसरून जातो. स्वरा पाय आपटत कॅबिनमध्ये परतली आणि चिडून इकडून तिकडे फिरू लागली. स्वराने मनात म्हटलं, मला वाटलं होतं की हा माणूस जसा दिसतो तसा नाहीये. कदाचित तो मनाने चांगला असेल. पण नाही, मी चुकीची होते. हा जसा दिसतो त्याहून वाईट आहे आणि कदाचित याच्याकडे हृदय नावाची गोष्टच नाही. स्वरा आपल्या कॅबिनमध्ये रागाने इकडून तिकडे फिरत होती. तिला ईशानवर खूप राग आला होता आणि ती रागातच बडबडत होती. तेव्हाच तिच्या कॅबिनचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याचा आवाज ऐकून स्वरा दरवाजाकडे पाहते, तर तनू आत येत होती. तनू आत येऊन स्वराला म्हणाली, चल ना यार, लंच टाईम झाला आहे, आपण पण कॅन्टीनमध्ये जाऊन काहीतरी खाऊ. नाहीतर भुकेने माझा जीवच जाईल. स्वरा आधीच खूप रागात होती. तनूचं बोलणं ऐकून ती अजून चिडली आणि म्हणाली, आज सगळ्यांना काय झालंय? ज्याला बघावं तो खाण्यापिण्याच्या मागेच लागला आहे. जणू त्यांना खाण्यापिण्याशिवाय काहीच येत नाही आणि जणू त्यांना वर्षानुवर्ष काही खायला मिळालं नाही. स्वराच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून तनू म्हणाली, काय झालं, तू इतकी का चिडते आहेस? मी तुला फक्त लंचसाठी चल म्हणाली आणि तू इतकी भडकते आहेस, जणू मी काहीतरी गुन्हा केला आहे. तनूचं बोलणं ऐकून स्वराला जाणवलं की तिने तनूला फुकटच सुनावलं. तिला वाटलं की तिने ईशानचा राग तनूवर काढला. स्वराने स्वतःला शांत करत तनूला म्हटलं, आय एम सॉरी. यार, मी दुसऱ्याचा राग तुझ्यावर काढला. मला तुझ्याशी असं वागायला नको होतं. मला माफ कर. तनू म्हणाली, काही प्रॉब्लेम नाही यार. मित्र असतातच कशासाठी? आपलं मन हलकं करायचं असेल तर आपण मित्रांवरच राग काढतो. कारण आपले मित्र आपल्याला चांगलं समजतात. म्हणून ते नाराज होत नाहीत आणि हो, कधी तुझी भडास काढण्यासाठी कोणी सापडलं नाही, तर माझ्याकडे ये. मला काहीच वाटणार नाही. हे सगळं सोड. आधी सांग, येतेस का कॅन्टीनमध्ये? मला खूपच भूक लागली आहे. स्वरा नकार देत म्हणाली, नाही यार, मला भूक नाही आहे. तू जाऊन खाऊन ये, मी नंतर खाईन. तनू म्हणाली, ठीक आहे,
मी तर जात आहे, नाहीतर भुकेने माझा जीव जाईल. पण एक सांग, तुला एवढा राग नक्की कुणावर आहे? स्वराने म्हटलं, सोड ना यार, मला त्याबद्दल बोलून पुन्हा मूड खराब करायचा नाही आहे. तानू जाताना म्हणाली, ठीक आहे, तू सध्या नाही सांगणार असशील तर नको सांगू. तुला जेव्हा बरं वाटेल तेव्हा सांग. आता मी चालले, माझ्या पोटातल्या उंदरांनी भांगडा घालायला सुरुवात केली आहे. स्वरा हसत म्हणाली, अच्छा ठीक आहे जा, नाहीतर तुझे उंदीर बाहेर येतील. तानू हसत तिथून निघून गेली. तानू गेल्यावर स्वरा आपल्या कामात गुंतली आणि असं करता करता तिचा दिवस संपला. ऑफिसचे तास संपल्यावर स्वरा आणि तनू आपल्या आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यांचं घर एकाच दिशेला असल्याने ते एकत्र निघाले. रस्त्यात स्वरा तनूला सगळं सांगते की तिला कसं उद्यापासून सकाळी 8 वाजता ईशानच्या घरी जावं लागणार आहे. तनू हे ऐकून जणू थोडी धक्का बसल्यासारखी होते आणि म्हणते, काय? बॉसने स्वतः तुला त्यांच्या घरी यायला सांगितलं नी? कारण मला जेवढं ऐकून माहीत आहे, तेवढं ईशान कधीच ऑफिसच्या कुठल्याही एम्प्लॉयला त्यांच्या घरी बोलावत नाहीत आणि तुला त्यांनी बोलावलं आहे. आता मला भीती वाटते की तू काही अडचणीत तर नाही ना पडणार. तेवढ्यात तनूचं घर येतं. तनू कॅबमधून उतरते आणि स्वराला स्वतःची काळजी घे असं सांगून आपल्या घराकडे जाते. स्वरा घरात पोहोचून थेट आपल्या खोलीत जाते, फ्रेश होते आणि किचनमध्ये सगळ्यांसाठी डिनर बनवायला लागते. सगळेजण डिनर करून झोपायला जातात. स्वरा देखील लवकर झोपते, कारण तिला दुसऱ्या दिवशी लवकर उठायचं असतं. झोपण्याआधी ती फोनमध्ये पहाटेचे 5:30चा अलार्म लावते. नेक्स्ट मॉर्निंग स्वराची झोप तिच्या अलार्ममुळे उघडते. ती बेडवरून उठून थेट बाथरूममध्ये जाते. पटकन फ्रेश होऊन ती किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आणि लंच बनवायला लागते. तेव्हाच तिचे बाबा तिला इतक्या लवकर किचनमध्ये बघतात आणि विचारतात. मनोजजींनी स्वराला विचारलं, काय झालं स्वरा बेटा, तू इतक्या लवकर किचनमध्ये काय करते? स्वरा उत्तर देत म्हणाली, पप्पा आजपासून मला लवकर ऑफिसला जायचं आहे. म्हणून मी सकाळी उठून तुमच्यासाठी नाश्ता आणि लंच बनवणार आहे. मनोजजींनी नकार देत म्हटलं, याची काहीच गरज नाही. तू आरामात उठून ऑफिसला जा. नाश्ता आणि लंच आम्ही शिवीच्या मदतीने करून घेऊ. तुला आमची काळजी करण्याची काहीच गरज नाही. स्वरा नाराज होत म्हणाली, असं कसं नाही? मी असताना तुम्ही का त्रास करून घ्याल? आणि शिवीची मदत घेण्याचा विचार सोडाच, तिला एक कप चहा तरी बनवता येतो का? मग ती तुमची कशी मदत करेल? स्वरा आपल्या पप्पांशी बोलता बोलता नाश्ता तयार करते. नाश्ता बनवल्यानंतर ती घड्याळ बघते आणि ऑफिसला वेळेवर पोहोचण्यासाठी पटकन तयार होते. ती काहीही न खाता घरातून निघते. ईशानचं घर स्वराच्या घरापासून 30 मिनिटांच्या अंतरावर होतं. त्यामुळे स्वरा पटकन एक टॅक्सी घेते आणि ईशानच्या घरी पोहोचते. ईशानच्या घराबाहेर पोहोचून स्वरा दरवाजाची बेल वाजवते. तेव्हा एक सर्वंट दरवाजा उघडतो आणि विचारतो, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? स्वरा ईशानचं नाव सांगते. एका मुलीला आपल्या बॉसला भेटायला आलेलं पाहून सर्वंट आश्चर्यचकित होतो. कारण सनाया सोडून आजपर्यंत कोणतीही मुलगी ना ईशानसोबत घरी आली होती, ना त्याला भेटायला आली होती. आज स्वराला बघून तो धक्क्यात येतो आणि बस तिच्याकडे बघत राहतो. तो सर्वंट असा तिच्याकडे बघत असल्याचं पाहून स्वरा हात हलवत म्हणते, ओ भैया कुठे हरवलात? स्वराच्या असं बोलण्यावर तो थोडा हडबडतो आणि स्वराला आत येण्यासाठी सांगतो. स्वरा त्याच्या मागोमाग घरात येते. सर्वंटने सोफ्याकडे इशारा करत स्वराला सांगितलं, तुम्ही इथे बसा. मी सरांना बोलावून आणतो. सर्वंट ईशानला बोलवायला जातो आणि स्वरा संपूर्ण घर बघायला लागते. स्वराला ईशानचं घर खूप आवडतं. घरातली प्रत्येक गोष्ट युनिक आणि खूपच महागडी दिसत होती. घर बघत स्वरा म्हणते, तसं मानलं पाहिजे, घर तर खूप छान बनवलं आहे या खडूसने. बघून वाटत नाही की या सडूची चॉईस इतकी चांगली असेल. मन सर्वंट ईशानजवळ पोहोचून म्हणतो, सर तुम्हाला एक मॅडम भेटायला आल्या आहेत. सर्वंटच्या तोंडून हे ऐकताच ईशानला समजतं की ती स्वरा असणार. त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटतं. ते पाहून सर्वंटला धक्का बसतो. कारण आजवर त्याने कधीही आपल्या बॉसला हसताना पाहिलं नव्हतं आणि आज तो हसत होता. पहिला धक्का होता एका मुलीचं त्यांच्या बॉसला भेटायला येणं आणि दुसरा धक्का होता ईशानचं हसणं. ईशान नुकताच जिम करून आला होता. त्याने शॉर्ट्स शिवाय वर काहीच घातलं नव्हतं. त्याचं शरीर पूर्णपणे घामाने न्हालेलं होतं आणि त्याची चेस्ट खूप मस्क्युलर दिसत होती. त्या क्षणी ईशान खूप हॉट आणि हँडसम दिसत होता.
कोणतीही मुलगी त्याला पाहून त्याला मिळवण्यासाठी काहीही करण्यास तयार झाली असती. ईशान थेट येऊन स्वराच्या मागे उभा राहतो. स्वराला त्याचा अंदाज नसतो. ती आपल्याच धुंदीत घर बघण्यात गुंतलेली असते. तेव्हाच ईशान तिच्या खांद्यावर मागून हात ठेवतो. स्वरा मागे वळून बघते आणि ईशानला अर्धनग्न अवस्थेत पाहून तिचा श्वास अडकतो. स्वरा पटकन डोळ्यांवर हात ठेवते. स्वराला असं करताना पाहून ईशान विचारतो, काय झालं? स्वरा रागाने म्हणते, काय झालं हे मला तुम्हाला विचारायला हवं. तुम्हाला काय झालंय जे असे अर्धनग्न अवस्थेत घरभर फिरताय? तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? काय होणार पुढे? ईशान स्वरासोबत काय करणार? स्वरा ईशानचं टॉर्चर सहन करू शकेल का? किंवा तिच्या आयुष्यात आणखी वादळ येणार आहे का? जाणून घ्यायला वाचत रहा. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.